नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर भागीदारी म्हणजे पार्टनरशिप त्यावरील एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, जर ए ने 5,000 रुपये 6 महिन्यासाठी व बी ने 3,000 रुपये 7 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले, जर त्यांना एकूण 34,000 रुपये नफा झाला तर ए चा नफ्याचा वाटा किती असेल? तर मुलांना काय करायचं पहा, आता गुणोत्तर ए आणि बी मध्ये आपल्याला दिलेलं आहे. थोडक्यामध्ये ए ने गुंतवले मुलांना 5,000 रुपये आणि बी ने गुंतवले होते 3,000 रुपये. मुलांनो, जेवढे पैसे गुंतवले आपण त्याला भांडवल म्हणतो आणि जेवढ्या कालावधीसाठी गुंतवले आपण त्याला मुदत म्हणतो. इथे एक फॉर्म्युला असतो मुलांनो, नफ्याचं गुणोत्तर बरोबर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर, म्हणजे भांडवल आणि गुणिले मुदत यांचा गुणाकार आपल्याला करायचा असतो. एनं 5,000 रुपये गुंतवले होते मुलांनो, किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. त्याला गुणिले 6 करा. याचा गुणोत्तर कोणाबरोबर असेल? बी न 3,000 रुपये गुंतवले होते मुलांनो, किती महिन्यासाठी? 7 महिन्यासाठी. त्याला गुणिले 7 करायचं. मग मुलांना गुणोत्तर म्हणजे भागाकार असतो. या ठिकाणी 5,000 आणि तर 3,000 आहेत, म्हणजे ह्याचे 3 शून्य आणि हे 3 शून्य काय झाले? कॅन्सल झाले. भाग जात असेल तर देऊन घ्यायचा मुलांनो. शिल्लक आहे मुलांनो 5 सख मुलांनो 30 आणि या ठिकाणी 3 सत आहे 21. आता 30 आणि 21 याला संक्षिप्त भाग जातोय. 3च्या पाड्यामध्ये आहे 3 10 30 आणि 3 सत 21, म्हणजे मुलांनो यांच्या नफ्याचं गुणोत्तर हे आपल्याला 10 आस किती आलेलं आहे? 7 आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ दोघांना मिळून 10 आणि 7 याची बेरीज करा मुलांनो, म्हणजे 10 आणि 7 17 वाटे नफा त्या ठिकाणी टोटल त्यांना झालेला आहे. दोघांचा मिळून नफा मुलांनो 17 आहे आणि एकूण नफा आपल्याला 34,000 दिला होता. मग हे 17 वाटे जर 34,000 रुपयाचे असतील मुलांनो, तर आपल्याला याच्यावरून एक वाटा काढायचा आहे. एक वाटा बरोबर 17 दुने 34 म्हणजे 2 आणि वरचे 3 शून्य, म्हणजे मुलांनो एक वाटा 2,000 रुपयाचा आहे. तर असे आपल्याला ए ला किती वाटे नफा झालेला आहे? 10 वाटे. मग ए चा नफा मुलांना आपल्याला काढता येईल. ए चा नफा बरोबर 10 वाटे गुणिले 1 वाट्याची किंमत 2,000 आहे, त्याला गुणिले 2,000 करा. 10 दुने 20, म्हणजे याचा अर्थ ए ला 20,000 रुपये काय होणार आहे मुलांनो? नफा त्या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद.